नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 20 डिसेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न होता, ग्रामसभा बैठकींसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या AI साधनाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सभासार. सभासार हे AI आधारित साधन 14 ऑगस्ट 2025 रोजी पंचायत राज मंत्रालयाने सुरू केले. हे साधन ग्रामसभा बैठकीतील चर्चांचे आवाजातून मजकुरात रूपांतर म्हणजेच व्हॉइस टू टेक्स्ट रूपांतर करून बैठकीचा सारांश तयार करणारे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यासपीठ आहे. डिसेंबर 2025 पर्यंत देशातील 92,000 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी सभासार या साधनाचा वापर केला आहे. हे व्यासपीठ इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इंडिया AI मिशन अंतर्गत कार्यरत आहे. आता सुरुवात करूया आपल्याच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्या 10 प्रश्नांपैकी आपला आजचा पहिला प्रश्न आहे, लोकसेवा आयोग अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हैदराबाद येथे लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची राष्ट्रीय परिषद उद्घाटित केली. यावेळी त्यांनी प्रशासनात लोकसेवा आयोग हे महत्त्वाचे बदल घडवून आणणारे घटक असल्याचे नमूद केले. ही 2 दिवसीय परिषद तेलंगणा लोकसेवा आयोग यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून यात केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच विविध राज्यांच्या लोकसेवा आयोगांचे अध्यक्ष सहभागी झाले आहेत. रामोजी फिल्म सिटी येथे आयोजित या परिषदेचा भर सार्वजनिक सेवातील भरती प्रक्रिया सुधारणा, पारदर्शकता आणि कार्यक्षमता यावर आहे. प्रश्न दुसरा आहे, सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोहर बसू. हार्पर कॉलिन्स इंडिया यांनी 20 डिसेंबर 2025 रोजी सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक प्रकाशित केले. हे प्रकाशन सुपरस्टार सलमान खान यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. मोहर बसू यांनी लिहिलेले हे पुस्तक केवळ चरित्र नसून त्यात चित्रपट विश्लेषण, दुर्मिळ छायाचित्रे, चाहत्यांच्या आठवणी आणि सलमान खानच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षणांचा समावेश आहे. पुढला प्रश्न, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025चे विजेते कोणते संघ ठरले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झारखंड. पुणे येथे झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यात झारखंडने हरियाणाचा 69 धावांनी पराभव करून आपला पहिला स्मार्ट किताब जिंकला. अंतिम सामन्यात ईशान किशन यांनी विक्रमी 101 धावांची शानदार खेळी करत झारखंडच्या निर्णायक विजयात मोलाचा वाटा उचलला. 2010-11 विजय हजारे ट्रॉफीनंतर झारखंडचा हा दुसरा देशांतर्गत किताब असून संपूर्ण स्पर्धेत त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे हे फलित आहे. प्रश्न चौथा आहे, भारती एअरटेलने नवीन व्यवस्थापकीय संचालक व CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शाश्वत शर्मा. भारती एअरटेल यांनी शाश्वत शर्मा यांची 5 वर्षाच्या कालावधीसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून ही नियुक्ती 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी होईल. सध्या CEO डेझिग्नेट म्हणून कार्यरत असलेले शाश्वत शर्मा एअरटेलच्या कन्झ्युमर बिझनेसचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संपूर्ण कंपनीच्या कामकाजाचे निरीक्षण केले आहे. तसेच कंपनीच्या संचालक मंडळाने सोमेन रे यांची ग्रुप चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली असून त्यामुळे एअरटेलच्या वरिष्ठ नेतृत्व संघास अधिक बळकटी मिळाली आहे. प्रश्न 5वा आहे, दिल्ली मेट्रो संग्रहालय कोणत्या मेट्रो स्थानकात सुरू करण्यात आले आहे? 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट मेट्रो स्थानकातील दिल्ली मेट्रो संग्रहालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले असून त्यामध्ये दिल्ली मेट्रोच्या विकास प्रवासाचे सविस्तर दर्शन घडविण्यात आले आहे. या संग्रहालयात नियोजन, बांधकाम व मेट्रो नेटवर्कच्या संचालनाशी संबंधित निवडक प्रदर्शने तसेच मार्गदर्शित माहिती फेऱ्यांची सुविधा उपलब्ध आहे. हे संग्रहालय सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खुले राहील. प्रश्न 6वा,
AI डेटा सेंटर कूलिंगसाठी IIT बॉम्बेने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे? 6व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हर्टिव्ह. IIT बॉम्बे यांनी डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रातील व्हर्टिव्ह या कंपनीसोबत AI आधारित डेटा सेंटर्ससाठी प्रगत कूलिंग उपाय विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. भारतातील विविध उद्योगांमध्ये AIचा वापर वाढत असताना GPUमुळे होणाऱ्या उच्च वीज वापराचे कार्यक्षम व्यवस्थापन करणे हा या सहकार्याचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाची सुरुवात 40 किलोवॅट क्षमतेच्या लिक्विड कूलिंग ड्राय कूलरपासून करण्यात येणार असून त्याची चाचणी IIT बॉम्बे आणि व्हर्टिव्हच्या पुणे येथील सुविधेत केली जाणार आहे. प्रश्न 7वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ₹3,200 कोटींचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पश्चिम बंगाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 डिसेंबर 2025 रोजी पश्चिम बंगाल राज्याला भेट देऊन सुमारे 3,200 कोटी खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली. त्यांनी नादिया जिल्ह्यातील NH 34वरील बाराजगुली कृष्णनगर या 66.7 किलोमीटर लांबीच्या 4 पदरीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील NH 34वरील बारासात बाराजगुली या 17.6 किलोमीटर लांबीच्या 4 पदरीकरण प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. 8वा प्रश्न आहे, ब्ल्यू बर्ड नावाच्या उपग्रहाचे प्रक्षेपण कधी होणार आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 24 डिसेंबर रोजी. LVM-3 हे भारताचे जड क्षमता असलेले प्रक्षेपण वाहन असून ते 8 टनांहून अधिक वजन कमी पृथ्वी कक्षेत नेण्यास सक्षम आहे. NSIL म्हणजेच न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही इस्रोची व्यावसायिक शाखा असून परदेशी प्रक्षेपण करार हाताळण्याची जबाबदारी तिच्याकडे आहे. कमी पृथ्वी कक्षा म्हणजेच लो अर्थ ऑर्बिट साधारणपणे पृथ्वीपासून 160 किलोमीटर ते 2000 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेली असते. फेज्ड ॲरे अँटेना हे कोणतेही हालचाल करणारे भाग न वापरता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बीम नियंत्रित करण्यास सक्षम असतात. प्रश्न 9वा. 350व्या शहीदी वर्षानिमित्त हरियाणा विधानसभेत कोणाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुरु तेग बहादूर. श्री गुरु तेग बहादूरजी हे शीख धर्मातील 9वे गुरु होते. धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी इसवी सन 1675 मध्ये शहीदी पत्करली. या शहीदी वर्षानिमित्त हरियाणातील कुरुक्षेत्र येथील ज्योतिसर येथे मुख्य राज्यस्तरीय समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भारत सरकारकडून स्मरणार्थ नाणे व टपाल तिकीट जारी करण्यात आले. प्रश्न 10वा आहे, गीग कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणत्या राज्य सरकारने ऐतिहासिक कायद्याला मंजुरी दिली? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झारखंड. झारखंडचा हा कायदा विशेषतः प्लॅटफॉर्म आधारित गीग कामगारांवर लागू होतो. गीग कामगारांची नोंदणी व कल्याणकारी लाभांचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र गीग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या कायद्यानुसार किमान वेतन व सामाजिक सुरक्षा सुविधा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ॲग्रिगेटर कंपन्यांवर कमाल ₹10 लाखांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात अडवा विजय स्मारकाला भेट दिली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.